नमस्कार मित्रांनो, आता आपण पुढचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण 3 प्रॉब्लेम पाहिलेत आतापर्यंत डिझाईनचे. आता पुढचा प्रॉब्लेम बघणार आहोत. अ वन वे स्लॅब इज टू बी डिझाईन. इफेक्टिव्ह स्पॅन दिलेला आहे. इफेक्टिव्ह स्पॅन 3.3 मीटर म्हणजे 3300 mm इज सुपर इम्पोज्ड लोड इन्क्लुडिंग फिनिशिंग इज टेक लाईव्ह लोड प्लस फिनिशिंग लोड इज इक्वल टू 4 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि एम एफ दिलेलं आहे मित्रांनो 1.2 एम एफ दिलेलं आहे 1.2. नंतर टेक मॉडिफिकेशन फॅक्टर म्हणजे मॉडिफिकेशन फॅक्टर दिलेलं 1.2. डिझाईन स्लॅब द क्रॉस सेक्शन ऑफ स्केच द क्रॉस सेक्शन ऑफ स्लॅब M20 हे लक्ष द्या FE 415 दिलेलं आहे. सगळ्यात पहिले डिझाईन कॉन्स्टंट्स डिझाईन कॉन्स्टंट मध्ये M20 म्हणजे FCK 20 न्यूटन पर MM स्क्वेअर. नंतर FY 415 न्यूटन पर MM स्क्वेअर. बघा दुसरे एस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस म्हणजे D इज इक्वल टू स्पॅन डिवायडेड बाय इंटू MF इंटू 20. तर स्पॅन कितीचा आहे मित्रांनो 3300 डिवायडेड बाय MF किती आहे MF आहे 1.2 इंटू 20 किती येतं बाळांनो हे पटकन सांगा 137.5 म्हणजेच 140 mm. नंतर हे आल्यानंतर काय करायचं मित्रांनो ओव्हरऑल डेप्थ काढण्यासाठी प्लस DC प्लस डायमीटर बाय 2 D प्लस DC प्लस डायमीटर बाय 2 तर 140 प्लस 20 डायमीटर कव्हर कितीचं घ्या 15चं घेतलं तर अर्थ 10/2 किती येते 160 mm. आता हे झालं 160 mm. नंतर एस्टिमेशन ऑफ स्लॅब थिकनेस D अवेल तर हे तेच येईल D मायनस DC मायनस डायमीटर बाय 2 160 मायनस 15 मायनस 10/2 140 mm. नंतर तिसरं काय मित्रांनो आपलं आता इफेक्टिव्ह लेंथ दिलेली सरळ 3300 mm. इफेक्टिव्ह लेंथ किती दिलेली आहे 3300 mm. नंतर चौथी स्टेप आहे लोड कॅल्क्युलेशन तर लोड कॅल्क्युलेशन काय तर मित्रांनो लोड कॅल्क्युलेशन बघा सेल्फ वेट 1 इंटू 1 इंटू D इंटू 25 तर 1 इंटू 1 इंटू D किती मित्रांनो 0.16 इंटू 25 0.16 इंटू 25 किती येतं 4 किलो न्यूटन पर मीटर नंतर लाईव्ह लोड प्लस फिनिशिंग लोड हे दिलेलं आहे 1 इंटू 1 इंटू 4 किलो न्यूटन पर मीटर असे दोनच लोड दिलेले ना तर ह्याचं किती येते बेरीज 8 किलो न्यूटन पर मीटर. मग ह्याच्यात डिझाईन लोड काय घेतात मित्रांनो डिझाईन लोड पार्शल सेफ्टी फॅक्टर इंटू लोड तर पार्शल सेफ्टी फॅक्टर किती आहे 1.5 आणि हे किती 8 किती येत आहे 12 किलो न्यूटन पर मीटर याला डिझाईन लोड नंतर डिझाईन बेंडिंग मोमेंट डिझाईन BM तर MD इज इक्वल टू MU लिम घ्यायचं सॉरी MD इज इक्वल टू WLE स्क्वेअर डिवायडेड बाय 8 तर W किती आहे मित्रांनो
डब्ल्यू किती आहे? डब्ल्यू आहे आपलं 8 12. हा 12 इंटू एल किती आहे? 3.33 चा वर्ग भागिले 8 किती येतं मित्रांनो? हे 16.33 किलो न्यूटन मीटर म्हणजे 16.335 इंटू 10⁻6 न्यूटन एम एम. एम डी आलं. डिझाईन बीएम आल्यानंतर काय करायचं? डी रिक्वायर्ड तर डी रिक्वायर्ड काढण्यासाठी एम डी इज इक्वल टू एम यू लिम घ्यायचं. हा तर एम डी किती आहे? 16.335 इंटू 10⁻6 0.138 एफ सी के बी डी स्क्वेअर. हा 16.335 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 0.138 इंटू 20 इंटू इंटू बी किती आहे? 1000 डी स्क्वेअर. डी किती येतं? 76.92 93 92 चालतं. डी अवेल पेक्षा लहान आहे. डी अवेल किती आहे? 140 140 म्हणजे ओके ओके. हा नंतर एरिया ऑफ मेन स्टील एरिया ऑफ मेन स्टील एरिया ऑफ मेन स्टील काय? एएसटी इज इक्वल टू 0.5 एफ सी के अपॉन एफ वाय 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 एम डी डिवायडेड बाय एफ सी के बी डी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इंटू बी डी. हा आता बघा मित्रांनो 0.5 इंटू 20 डिवायडेड बाय एफ वाय किती आहे? 415 1 मायनस 4.6 इंटू एफ डी किती आहे? 16.335 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय एफ सी के किती आहे? 20 इंटू बी किती आहे? 1000 डी किती आहे? 140 चा वर्ग ब्रॅकेट क्लोज 1000 इंटू 140 किती येतं मित्रांनो? हे 340.51 एम एम स्क्वेअर. हा हे झालं एएसटी. नंतर काय करायचं? पीटी. आपलं पीटी काढायच्या आधी स्पेसिंग काढू. स्पेसिंग एरिया ऑफ डायमीटर इंटू एएसटी इंटू बी. हा एरिया ऑफ डायमीटर किती घेतलेला आपण? डायमीटर 10 पाय भागिले 4 10चा वर्ग अपॉन 340.51 इंटू 1000 किती येतं मित्रांनो? हे 230.65 एम एम म्हणजे 230 ही डी पेक्षा लहानच आहे. 3D पेक्षा म्हणजे हीच घेणार आपण मेन बार साठी. नंतर मेन बार झालं. आता इथं चेकिंग करावं लागेल. तर एएसटीपी कुठे आलं? नो चेकिंग ते त्याचं नाही, चेकिंग करावं लागेल ना. एएसटीपी कुठे? नो चेकिंग कुठे? ते आन्सरचं हे येते अज्युम आन्सर वेगवेगळे येऊ शकतं पोरांचं असं म्हणायचं. एएसटीपी काय रे मित्रांनो? एरिया ऑफ डायमीटर अपॉन एएस सॉरी याचा फॉर्म्युला काय राहील? 1000 इंटू एरिया ऑफ डायमीटर 1000 इंटू एरिया ऑफ डायमीटर एएसटीपीचा फॉर्म्युला पहा 2 मीटर. 1000 इंटू एरिया ऑफ डायमीटर अपॉन स्पेसिंग. हा 1000 इंटू हे 10चा डायमीटर आहे 78.54 स्पेसिंग किती आहे? 230 किती येतं बघा? एएसटीपी बघा
किती येतं 47 mm हा स्क्वेअर हा ASTP नंतर पीटीपी पीटीपी पण काढावं लागणार पीटी पण काढावं लागणार दोन्ही पण एकसाथ काढू पीटीपी ASTP डिवायडेड बाय बीडी हे डिफ्लेक्शन चेक करावं लागतं त्यासाठी करतो आपण हा 341.47 इंटू 1000 इंटू 140 गुणिला 100 किती येतं हे 0.24% हा आणि पीटी साधं पीटी पण इथंच काढून टाकू पीटी AST डिवाइड बाय पीडी इंटू 100 340.51 डिवायडेड बाय 1000 इंटू 140 हे किती येतं 100 इंटू 100 किती येतं हे 0.24 हे ओकेच असतं पीटीपी पीटी इज इक्वल टू पीटीपी किंवा हे जास्त असं समजून ओके हा नंतर डिफ्लेक्शन मध्ये ओके झालं ते आता एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार 8वी स्टेप एरिया ऑफ डिस्ट्रीब्युशन बार ASTB ASTD 0.12% म्हणजे 0.12 भागिले 100 इंटू ए ग्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे बी इंटू डी 0.12 इंटू 140 इंटू 160 हा हे 1000 हे 1000 इंटू हे 160 भागिले 100 किती येतं हे 190 mm स्क्वेअर मग याच्यासाठी स्पेसिंग ASD A diameter of distribution bar upon ASTD into B तर हे किती घेता पाय भागिले 4 8चा घ्या हा अपॉन ASTD किती आहे 192 इंटू बी किती आहे 1000 किती येतं बघा फास्ट 261.79 इज लेस दॅन 3D 140 इंटू 3 म्हणजे 420 पेक्षा कमी येते हा नंतर हे झालं हा म्हणजे हे 260 mm चं स्पेसिंग घेऊ तर आता डिटेल्स मध्ये मेन बार ऑफ 10 mm डायमीटर आणि स्पेसिंग किती आहे ऍट द रेट स्पेसिंग किती आहे पहिल्या याची 230 mm आणि डिस्ट्रीब्युशन बार 8 mm डायमीटर आणि स्पेसिंग किती आहे 260 mm डायग्राम काढू शकता मित्रांनो दोनशे 60 mm आणि हे इथंच असते 10 mm ऍट द रेट 230 मेन बार लक्षात डायग्राम काढत द्यायची आणि डी किती आहे 160 धन्यवाद मित्रांनो बाकीचे प्रॉब्लेम उद्या बघू